आहे हा काँग्रेसचा या बारामतीमध्ये होईल असं मला वाटतं. काँग्रेसने या निवडणुकीमध्ये संस्कार जपले पाहिजे, महाराष्ट्राचे संस्कार जपले पाहिजे. अजितदादांनी त्यांचं 80% आयुष्य हे काँग्रेसच्या नेत्यांच्या सोबत त्यांच्या सहवासात घालवलं आणि काँग्रेसच्या सत्तेमध्ये अत्यंत महत्वाचे नेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. काँग्रेसने इतक्या लवकर अजितदादांना या पद्धतीची त्या ठिकाणी विसरू नये. अजितदादांनी काँग्रेसच्या नेत्यांकरता भरपूर काही त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं समर्पण केलं आहे आणि काँग्रेस पक्षामध्येही अजितदादांनी त्या ठिकाणी खूप काम केलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसने निवडणूक जिद्द करू नये. आम्ही त्यांना विनंतीच करतोय, आम्ही चॅलेंज करत नाही, विनंती करतोय की तुम्ही कृपा करून ही निवडणूक बिनविरोध करा. हेच महाराष्ट्राची आशा, हीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे. आणि यावर तुमची जर इच्छा लढायची असेल तर मग बारामतीकर जनता ही मात्र तुम्हाला काँग्रेसचे नेते म्हणतात सर्वात मोठा पराभव करेल. काँग्रेसचे नेत्यांचं म्हणणं आहे की ही निवडणूक एफआयआर अजून केला जात नाही. एफआयआर करा, मी उमेदवार मागे घेतो असं प्रकारचं काय संबंध आहे, काय संबंध आहे? अशा अटी शर्ती महाराष्ट्राने कधीच बघितल्या नाही. अशा अटी शर्तीचा काय संबंध आहे? सुनेत्रा वहिनीच्या निवडणुकीची या बाबीचा काय संबंध? चौकशी सुरू आहे, केंद्र चौकशी करताय, राज्य चौकशी करताय. विधिमंडळात माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे स्पष्ट भूमिका मांडली आहे. रोहित पवारजींनी जे जे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्याचा संपूर्ण खुलासा आणि स्पष्टीकरण माननीय देवेंद्रजींनी केलं आहे. कशाला तसं डायव्हर्ट करताय तुम्ही? दुसऱ्या बाजू तुम्हाला खऱ्या अर्थाने जर लढायचं असेल, तुमचा पराभव हा तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही, एवढा मोठा पराभव होईल. काँग्रेस म्हणते की आमचं सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढाई नाही तर महायुतीच्या विरोधात लढाई आहे असं काँग्रेस. महायुतीमध्ये ही लढाई नाहीच आहे. ही खरं तर या महाराष्ट्राच्या अत्यंत हृदयातून या ठिकाणी जे अजितदादा गेले नाही त्या सीटची निवडणूक लागली आहे. आणि महाविकास आघाडीच्या अनेक लोकांनी, त्यांच्या आघाडीमधल्या लोकांनी, महाविकास आघाडीच्या लोकांनी या ठिकाणी समर्थन दिलं आहे. त्यामुळं काँग्रेस एकटी पडलेली आहे. काँग्रेसने किती एकटं पडायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. उद्धवजींनी समर्थन दिलं, शरद पवारजींनी समर्थन दिलं, त्या ठिकाणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी समर्थन, या ठिकाणी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी समर्थन दिलं आहे. काँग्रेस का जिद्द करताय? काँग्रेसला या ठिकाणी जिद्द करायची गरज काय? संपूर्ण महाराष्ट्र उघडा पडलाय निवडणुका लढायला. हे निवडणूक का लढताय?